सर्व मित्रमैत्रिणींना नमस्कार. सगळे कसे आहात? मजेत ना? असायलाच हवं. असेच रंजक कथा वाचत रहा आणि आनंदी रहा. मित्रांनो, मागील भागात तुम्ही वाचलं असेल की मी नीलमच्या अंगावरून उठून मावशीच्या चादरीत घुसलो आणि तिच्या अंगावर हात टाकत तिला चिटकून झोपलो होतो. आता पुढील कथेला सुरुवात करूया. ही कथा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा आहे. सकाळी लवकरच मावशीने मला जागं करून कपडे घालून झोप असं सांगितलं आणि ती निघून गेली. मी कपडे घालून परत झोपलो. नंतर मी सकाळी 8 वाजता उठलो, तेव्हा नीलमही उठून गेली होती. मी उठून घरात गेलो, सर्वांच्या आंघोळी उरकल्या होत्या, फक्त मी एकटाच बाकी होतो. तशी मावशी समोर आली. तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. ती म्हणाली, समीर, जा आंघोळ करून घे, मी तोपर्यंत नाश्ता तयार करते. मी तिला हो म्हणत बाथरूममध्ये गेलो आणि मस्तपैकी आंघोळ करून बाहेर आलो. तशी नील तिच्या खोलीतून बाहेर आली. ती स्मितहास्य करत म्हणाली, खुश आहेस ना समीर? मी तिला म्हणालो, हो. तूही खुश आहेस ना नील? ती म्हणाली, हो रे. चल आता नाश्ता करायला. मग आम्ही सर्वांनी एकत्र बसून नाश्ता आणि चहा घेतला. मावशीने तिच्या सासूसास्यांना सांगितलं, आम्ही दुपारी येतो. तोपर्यंत नीलम जेवण बनवून ठेवेल असं बोलून आम्ही मामाच्या बाईकवरून शेतात निघालो. मावशीचं घर गावाच्या शेवटी असल्याने थोडं पुढे गेल्यावर मावशी मला मागून चिटली. तिची भरगच्च छाती माझ्या पाठीवर घासू लागली. तिने एक हात माझ्या खांद्यावर ठेवला आणि दुसरा हात सरळ माझ्या शॉर्ट्सवरून माझ्या भागावर ठेवला. आता आम्ही दोघंही बिनधास्त होतो. रस्ता निर्जन आणि बैलगाडी जाईल एवढाच कच्चा होता. बाईक एकसारखी वरखाली होत होती. तशी तिची छाती माझ्या पाठीवर घासत होती. त्याचाच फायदा घेत मावशी तिचा हात माझ्या भागावर दाबत त्याला कुरवाळत होती. अशा प्रकारे मावशी मला मागून पुढून चांगलंच गरम करत होती. मलाही खूप मजा येत होती. माझा भाग हळूहळू ताठ होऊ लागला. नंतर ती पुढे वाकून माझ्या गालाला तिचे गाल घासू लागली. मी म्हणालो, काय ग मावशी, रात्रीची आठवण आली का? अजून शांत नाही झालं का तुझं? ती माझा ताठलेला भाग दाबत म्हणाली, हो रे. तुला पाहिलं की ते परत सैरभैर होतं बघ. तुझा घोड्यासारखा भाग खूपच आवडलाय रे त्याला. असं बोलत तिने माझ्या शॉर्ट्समध्ये हात घालून माझा ताठ होत असलेला भाग गपकन हातात धरला. तिच्या हाताच्या स्पर्शाने माझा भाग चवताळून तिच्या हाताला गचके मारू लागला. ती माझ्या कानाच्या पाळीवरून जीभ फिरवत म्हणाली, बापरे, तुझा तर लगेच ताठ झालाय रे. अजून पोट भरलं नाही वाटतं त्याचं. रात्री एवढा कचाक्स ठोकत होता मला, तरी बघ कसा आधाशासारखा फडफडतोय. मी म्हणालो, हो ग मावशी. तुझा स्पर्श झाला की तो असाच फणा काढून फुटकार टाकत असतो बघ. ती म्हणाली, हो रे. म्हणूनच मला खूप आवडलाय. कधी एकदा त्याला बघते असं झालं बघ. समीर, मी माझा एक हात मागे तिच्या दोन्ही मांड्यांमध्ये ठेवत बोटाने तिचे शरीर साडीवरूनच दाबत म्हणालो, हो ग मावशी. अजून थोडाच वेळ थांब. मीही खूप अधीर झालोय तुझं शरीर बघायला. ती माझा भाग दाबत म्हणाली, हो का? चावट कुठला? नंतर मी माझा हात तिच्या शरीरावरून काढून घेतला. आम्ही शेतावर पोहोचलो. मी बाईक घराच्या बाहेर सावलीत लावली. तोपर्यंत मावशीने कुलूप काढून दार उघडलं. तिथं एक छोटंसं साधं घर बांधलेलं होतं. त्यात एक खाट आणि त्यावर गादी टाकलेली होती. शेतीचं साहित्य तिथं ठेवलं जायचं. दुपारी आराम करता यावा आणि पावसाळ्यात थांबता यावं म्हणून ते बांधलेलं होतं. मावशी आत गेली आणि तिने सर्व खिडक्या उघडल्या. मी आत जाताच मावशीने मला मिठी मारत माझ्या ओठांवर चुंबनांचा वर्षाव करायला सुरुवात केली. मी तिला म्हणालो, अग हो हो. किती उतावळी झालीयस. आता मी तुझाच आहे.
मी काय पळून चाललोय का मावशी? ती म्हणाली. खरंच रे समीर, खूप अधीर झाले रे मी. माझ्या आयुष्यात असा क्षण पहिल्यांदाच अनुभवते रे. असं बोलत तिने सरळ माझ्या टी-शर्टला हात घातला आणि झटक्यात तो माझ्या डोक्यातून काढला. मी तिच्या साडीला हात घालत एका झटक्यात ती तिच्या शरीरापासून वेगळी केली. त्याच क्षणी तिच्या परकराची नाडी खेचली. तसा तिचा परकर गळून तिच्या पायात पडला. ती कमरेपासून खाली उघडी झाली. मावशीने माझी शॉर्ट्स खाली खेचली. तसा माझा दांड्यासारखा कडक झालेला भाग मोकळा होऊन डोलायला लागला. आता मी पूर्ण उघडा झालो होतो. मी तीच ब्लाऊज पटकन काढून तिलाही पूर्ण उघड केलं. मी तिची भरगच्च छाती दोन्ही हातांनी कचकन दाबली. ती म्हणाली, आई, किती जोराने दाबतोय रे. असं बोलत ती माझ्या छातीवर सर्वत्र चुंबनांचा वर्षाव करत माझ्या दोन्ही स्तनाग्रांना तिच्या जिभेने कुरवाळत चोखू लागली. आहाहा, काय भारी वाटत होतं, सांगता येणार नाही. नंतर तिने स्तनाग्रांना चुंबन करत खाली सरकत माझ्या पोटावरून माझ्या पिळदार आणि गोया मांड्यांवर चुंबन करत माझ्या भागाच्या भोवती चुंबन करायला सुरुवात केली. सकाळी आंघोळ करताना मी शेव्ह करून सर्व चकाचक केलं होतं. ती चुंबन करत होती आणि माझा भाग तिच्या गालावर घासत होता. ती मला खूपच गर्म करत होती. मला खूप मजा येत होती. आज पहिल्यांदाच मी हे सुख अनुभवत होतो. इतक्यात मावशीने माझा भाग दोन्ही हातात धरून हळुवारपणे कुरवाळत म्हणाली, समीर, किती मस्त आहे रे तुझा भाग. एकदम गोरा, जाडजूड आणि लांबलचक आहे. माझ्या दोन्ही हातातही मावत नाही रे. आणि हे टोक तर टोमॅटोसारखं टरारून फुगून चमकतंय. खूपच भारी आहे रे. असं बोलत तिने तिचे गुलाबी ओठ त्या टोकावर ठेवत एक दीर्घ चुंबन घेतलं. तिच्या ओठांच्या स्पर्शाने माझा भाग अधिकच उत्तेजित होत गचके देऊ लागला. माझ्या अंगातून रक्त सळस करू लागलं. पुढच्याच क्षणी ती तिची ओली जीभ माझ्या टोकावर गोलाकार फिरवायला लागली. माझ्या तोंडातून आहाहा, ओह मावशी, खूप मस्त वाटतंय ग, असे मादक सुस्कारे निघू लागले. नकळत माझे हात तिच्या डोक्यावरून फिरू लागले. तिने गपकन माझं टोक तोंडात घेऊन लॉलीपॉपसारखं चुकचुक चोखायला सुरुवात केली. माझ्या तोंडातून मादक सुस्कारे निघू लागले. तिला अधिकच चेव आला. ती तिचा एक हात माझ्या मांडीवर ठेवत दुसऱ्या हाताने माझ्या गोट्यांना हळुवारपणे चोळायला लागली. त्याबरोबर ती माझा भाग अधिकाधिक तोंडात घेत चोखायला लागली. आहाहा, काय भारी मजा येत होती मला. मावशी एकदम भारी चोखत होती. रात्री नीलमने चोखून माझं द्रव पिऊन तृप्त झाली होती आणि आता मावशीही भारी चोखत होती. पण कसाबसा अर्धा भागच तिने तोंडात घेतला असेल. काही वेळातच ती धापा टाकू लागली. माझा भाग जाडजूड असल्याने तोंडात मावत नव्हता आणि तिचा श्वास कोंडत होता. तिने भाग तोंडातून बाहेर काढून धापा टाकत उभी राहिली. मी तिला माझ्या बाहुपाशात घट्ट आवळून धरलं. तिने तिचं डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं आणि तिचे दोन्ही हात माझ्या पाठीवर घट्ट आवळले. काही क्षणात ती शांत झाल्यावर मी म्हणालो, काय झालं ग मावशी? भाग का बाहेर काढलास? ती म्हणाली, खूपच मोठा आहे रे तुझा भाग. बाई, मला तर झेपणारच नाही रे बाबा, सगळा तोंडात घ्यायला. बापरे, जसजसा चोखते तसतसा तो अधिकच गर्म आणि मोठा होतोय रे. तिचं बोलणं ऐकून मला गुदगुल्या होत होत्या. मनातून मी खूपच खुश झालो. खाली माझा भाग तिच्या शरीरावर घासत होता. मी माझे दोन्ही हात खाली सरकवत तिच्या डेरेदार, भरदार आणि गोया नितंबांवर फिरवू लागलो. तीही माझ्या नितंबांवर हात फिरवत मधूनच दाबत होती. मी तिच्या दोन्ही फाकांना जोरजोरात दाबत म्हणालो, मावशी, तुझं शरीर खूपच भारी आहे ग. असं बोलत मी तिच्या नितंबांच्या फटीत बोट फिरवू लागलो. ती म्हणाली, आहाहा, खूप भारी वाटतंय रे समीर, अशी बोटं फिरवल्यावर. ब्र, तू मध्येच का थांबलास बोलायचं? बोल ना. इतकी आवडलीय माझं शरीर. पुढे बोल ना. मी खूप उत्सुक आहे ऐकायला. मी म्हणालो,
मावशी, तुझ्या नितंबात भाग घालून जवळ घ्यायची इच्छा आहे ग माझी. ती माझ्या भागावर तिचे शरीर घासत म्हणाली, नको रे बाबा. आधीच तू रात्री मला डॉगी पोझिशनमध्ये जवळ घेतलंस. सकाळपर्यंत माझं शरीर ठणकत होतं. आंघोळ करताना चांगलं गरम पाण्याने शेकलं, तेव्हा कुठे ठणका थांबला. नितंबात घातलंस तर माझी बसायची पंचायत करशील रे, समीर. मी म्हणालो, असं काही होत नाही ग, मावशी. मी हळूहळू घालेन. ती म्हणाली, हो रे, समीर. माझीही इच्छा होती रे, एकदा तरी नितंबात भाग घालून जवळ घ्यावं. कारण माझ्या मैत्रिणी सांगतात की पुरुषांना नितंबात घालून जवळ घ्यायला खूप आवडतं. त्यांनाही खूप मजा येते आणि आपल्यालाही खूप मजा येते. आणि नवीन अनुभवही मिळतो. मी तिच्या नितंबांच्या भोकावर माझं बोट दाबत म्हणालो, बघ, मी सांगितलं होतं ना तुला. मजा येईल. ती म्हणाली, खूप हट्टी आहेस बघ तू. ऐकणार नाहीस. पण मी फक्त टोकच घालून घेईन. जर मला मजा वाटली तरच मी बाकीचा घेईन. मी खूपच खुश होऊन तिचे चुंबन घेतलं. ती म्हणाली, जास्त खुश होऊ नकोस. आणि मला मावशी म्हणायचं बंद कर आधी. हक्काच्या बायकोसारखं कचात जवळ घेतोस मला आणि मावशी म्हणतोस. आपण दोघं असताना मला नावानेच रजनी किंवा राणी म्हणत जा, समीर. मला तुझी मैत्रीण समज, नाहीतर बायको. मला चालेल. मी म्हणालो, हो, राणी. तू माझी मैत्रीण आहेस आजपासून. आता घालू का? ती म्हणाली, आता नाही. आधी तुझ्या भागाचं द्रव पाज मला, तेही झोपवून. मी म्हणालो, हो ग, राणी. तू म्हणशील तसं. असं बोलत मी तिला अलगद उचलून खाटेवर असं काही उताणी झोपवलं की तिचं तोंड खाटेच्या बाहेर थोड लोंबकळत राहिलं. मी तिच्या उशाला उभा राहिलो. तसा माझा भाग तिच्या तोंडावर लोंबकळू लागला. ती मान वर उचलून तोंड लावायचा निष्फळ प्रयत्न करू लागली. ती व्याकुळ झाली होती. मी माझे दोन्ही पाय फाकवत तिच्या छातीवरून हात फिरवत हळूहळू खाली वाकलो आणि तिच्या खोलगट आणि मादक बेंबीत माझी जीभ फिरवू लागलो. तिकडे माझ्या भागाचं टोक तिच्या तोंडात घुसू लागलं. थोडा वेळ मी माझी कंबर वरखाली करत माझ्या भागाचं टोक तिच्या तोंडात आतबाहेर करत माझी जीभ तिच्या बेंबीवर फिरवत राहिलो. पुढील भागात काय होईल? ही कथा इथेच थांबते. पुढचा भाग लवकरच येईल. तेव्हाच नल्ला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.